everybody, how are you? How do you do? I am fine everybody. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एव्हरीबडी काल काय जुनं पुराणच व्हिडिओ टाकला, आज नवीन एकदम खटखटीत ताजा तवाना व्हिडिओ सुरुवात केली आहे. तर कारभारी गेल्या तर एका चांगल्या कामाला, चांगलं काम म्हणजे कारभारीचं नाही बघ का, पण आवा का स्वातीचं झालं माझं झालं तर शेवटी आम्हाला एकत्रचा आनंद. कारण लय जण म्हणत होती राधीच्या नादाला लागली स्वाती तर स्वातीचं वाटोळं होईल, भाळवणीत राधी ते स्वाती राहायला आली तर स्वातीचं वाटोळं होईल. मग त्यासाठी मी का नाही लोकांना नकारात्मक बोलली म्हणून मी सकारात्मक करणार आहे, म्हणजे चांगलं बोलणार आहे. आणि लोक जे बोलतात ना त्याच्यावर सगळं पाणी पडलं पाहिजे ह्या पद्धतीनं मी वागणूक वागते. तर ह्या बघा 2 दिवसाच्या शेंगा आपल्या वाळते त्या. तर आपल्या घरी आलेले तर पाहुणे, मग म्हणलं पाहुण्यांसमोर नको व्हिडिओ करायला, म्हणलं चला आपलं. मग निघाली स्वातीकडं. आमचं झालं स्वयंपाक ही ती, माझं काय अजून जेवण नाही झालेलं. पाहुण्यांना दिलं जेवायला. कारभार गेलं तर जरा बाहेर भाऊजी संग. तर भाऊजी कुठं गेल्यात हे तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. छोकलीचा बाप कुठं गेला हे सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आपली स्वाती मा काय करते बघू. हाय एव्हरीबडी. दादीची आज धुलाई झाली बरं का बिगर पाण्यानं का पाण्याची झाली. तर का स्वातीच्या 1 दिवसाच्या शेंगा दुसऱ्या दिवशी चल म्हणली होती, पण मला उठायला जे ना त्यामुळे मी काय कॅन्सल केलं होतं. बरेच जण म्हणत होते 2 दिवस गेले ट्रुक शेंगाला आणि लगेच आजारी पडली. हिला हिंडायचं असल्यावर आजारी पडत नाही, मग लय खिदळून असते, इकडं तिकडं गेले खिदळून असते. आव लिकरू मी ही राधा आहे राधा, आणि लेकराला कामाची सवय नाही, कामाची सवय बरं. स्वाती बघा माझी जावलंय, माझा लाड करते या. पुढल्या जन्मी आम्ही दोघे सख्या बहिणी होणार आहे. आता ही काय बाय जावा असलं तर पुढच्या जन्मी आम्ही एका आईच्या पोटी जन्म घेणार आहे. आम्ही बाहेर निघले की आम्हाला कुणी म्हणतात तुम्ही काय बहिणी आहे काय. तर काल लाईव्हला मी म्हणत होते की बहिणी आहे म्हणून नाही जावा आहे. हा तर का स्वातीनं माझ्यासाठी एपर्स आणलं. रात्री बरं स्वयंपाक केला नाही, त्यांनी सकाळ दूध खाऊन गेलं रात्रीचं. हे काय शिजतंय की चुलीवर काय तर डाळ टाकली हो, पोळ्या करायच्या त्या मला आज. वाव पोळ्या फंटास्टिक. पण ऊन झालंय चुलीवर ते मग बसली आता निवांत. एवढं खावं म्हणलं आणि परत आपलं काय जर म्हणतात की स्वात्या राधेची साथ सोडू नको, असं मस्तपैकी जावा राहा. पण जावा अशा मस्त राहिल्या की लोकांना आवडतंय का? आवडलं ना, त्यांना आवडत नाही. कधी भांडण लागन, कधी तमाशा होईन. माझ्या तर नादाला कुणी पण लागू द्या, त्याच्या विरोधात चांगलं त्याला म्हणजे मी एकटं पडावं असं बऱ्याच जणांना वाटतं, पण मला फरक पडत नाही. कारण मी स्वतःच्या हिमतीवर आहे, त्यामुळे मी एकटी जरी पडली नाही पडली तरी का नाही मला काय फरक पडत नाही. होय स्वाती जरी आज गोड आहे उद्याच्या लोकांचं ऐकून आंबाट झाली तरी मला फरक पडत नाही. कारण लोकांचं ऐकून पर्यंत आतापर्यंत पतिवृत्ती आता स्वतःच मनाचं करायला लागली, त्यामुळं तरी गावावर आली. नाही ग असे म्हणतात ना, राधेचं ऐकून स्वातीचं वाटोळं होत असतं, राधेचं ऐकून स्वाती बिघडत असते या, असं तसं बरंच काय म्हणते ते. मग त्यासाठीच मी काय केलं, स्वातीचं वाटोळं व्हावं म्हणून स्वातीला माझ्या शेजारला का नाही मी जागा दिली. माझ्या काय बापाच्या घरची नव्हती, कारण माझ्या बापाला स्वतःला घर राहायला नव्हतं, त्यामुळं काय बापाच्या इकडं तर काय नव्हतं. आता विषय आला नवऱ्याचं तर काय आम्हाला लगीन जमवताना सांगितलं होतं 2 खोल्या आहे त्या मोठ्या 9 एकर शेती हाय, पोरगा ड्रायव्हर हाय, घरी आता आम्ही टेम्पो घेणार हाय, आमकन फलानं. आणि काय बघितलं तर इडभट्टीवर भाषण सुटलं की इडभट्टीवर जापना झाला. आणि पुन्हा मग काय तर काहीच भेटलं नाही, काहीच नाही, फक्त नवरा एकटाच. ती मी लग्नात माझ्या भावानं घेतलेली कपडे तीच किती दिवस तर नवरा घालत होता, 2 वर्ष तर घालत होता. आणि माझ्या तर लग्नाच्या साड्यांचं काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या ते विषय द्या सोडून. कारण स्वातीचं वाटोळं होणार नाही. स्वातीनं हे बघा मी तिला जागा दाखवली, माझ्या शेजारी भरपूर लोक इथं राहायला आले असते, पण मी लोकांना सांगायचे ही आमचे आणि आम्ही हे केलेले आहे. त्यामुळे मी इथं कुणाला का नाही म्हणजे येऊन नाही दिलं.
हे बघा ज्याच्या पैसे आहे ना त्याला सगळेजणच माझं माझं म्हणतात, पण ज्याच्यापाशी काय नाही ना त्याला पण कधी तर माझं म्हणावं लागतं. मग आता स्वाती सारखी मला म्हणायची ना असं तसं, त्यामुळं म्हणलं स्वाती नको टेन्शन घेऊ, म्हणलं चांगला दिवस वाईट दिवस येत असतात. तू म्हणते ना कष्ट तर सगळ्यांना करावं लागतं म्हणलं, पण कष्ट केल्याशिवाय बी चांगलं होत नाही. तर तिचं बघा माझ्या नादाला लागल्यामुळं तिचं 4 पत्राचं शेड झालं. भले ती तिच्या पैशानं केलं तिनं, पण मार्गदर्शन कुणी केलं स्वतः? तुम्ही मी काय माझं स्वतःचं कौतुक करून घेत नाही, पण बरेच जण म्हणतात राधीच्या नादाला लागली तर वाटोळ होईन. आतापर्यंत का नाही स्वाती माझ्या नादाला नव्हती, फक्त स्वाती माझ्यावर का नाही तिरस्कारात होती, मला वाईट बोलत असन, मला शिवीगाळ करत असन, स्वाती माझ्याबद्दल म्हणजे वाईट विचार करत असन, असली तसली. पण नादाला लागल्याशिवाय माणसाचं मन कळत खावा नाही. की तो संपत आलं. संपू दे, खाऊ दे की, लिकरूच खातंय की. आहे का ना दाद्या? दाद्या नाही घेत मी माझ्या व्हिडिओमध्ये मार खाऊन. मग स्वातीला अजून एक मार्गदर्शन केलं मी. कोणचं? म्हणलं बघ व्हिडिओ बनव म्हणलं. ती लाजत होती, म्हणायची न गाव ताय माझं दात बाहेर आहे तर मला लय लाज वाटते. अगं म्हणलं तुझ्या दाताला कोण बघायला लागलाय? माणूसच असतोय म्हणलं. काळा असू, पांढरा असू, वक्ता असू, नकटा असू, म्हातारा असू, तरणा असू, माणूसच असतोय. तिला व्हिडिओ बनवायला मी मजबूर केलं, तिला सांगितलं कसं कसं बनवायचं. तिनं बनवायला सुरुवात केली, त्या पगार झाला. तिनं स्वप्नात पण कधी विचार केला नसेल तेवढा भारी मोबाईल आता ती वापरते का नाही सध्या? मला साधा बट्टा सुद्धा नव्हता. त्याच्यातून म्हणजे मी चांगलं त्याच्यातून परत तिला 2 पैसे आलं. हा बघा, तिनं 4 पत्राचं स्वतःचं घर केलं. काय वाटलं झालं कसं ते? चांगलं झालं. भले ते तिच्याच पैशाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज तिचा नवरा गेलाय बघा ड्रायव्हिंग लायसन काढायला. ती नको म्हणत होतं का नाही? सांगितलंच का व? ती नकोच म्हणत होतं. भाऊजी म्हणायचं मला नाही लायसन काढायचं. मी म्हणलं भाऊजी लायसन नाही काढा, तुम्ही काय काम काम झाल्यावर सांगत होतं व काम झालं त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला तर. अगं हे बघ, सगळ्यात मोठा आशीर्वाद का नाही म्हणजे आपल्या स्वतःचं का नाही चांगले विचार असलं ना सगळं चांगलं होतंय. मनामध्ये पाप नाही ठेवायचं. मनामध्ये पाप जर दुसऱ्या विषयी ठेवलं ना तर त्या माणसाचं तसं असतं. आपल्यासारख्यांना भीती नाही. आपण कुणाचं वाटोळं करतो का? आपण कुणाला वाईट चित्तो का? मग आपलं का वाटोळं होईल? आजचं उद्या होईल. आजचं उद्या होतं, लेट होतं, लेट पण थेट. कसं काय जावा कानात रिंगा मग दिसते त्या. हा पण नाही माहिती किती 4 दिवस राहतील, अजून 15 दिवस राहतील. पुरीला घेतल्या त्या रिंगा. ते लाडक्या बहिणीचं पैसे आल्यावर थोडा भाजीपाला बाजार आणला मी आणि रिंगा घ्यावा म्हणलं. काय ती पहिलं घातलेलं माझ्या कानातलं सगळ्यांना वाटायचं सोन्याचं आहे, ते नकली होतं, पांढरं शिपट झालं होतं. मग घेतल्या बघा आज काल रिंगा घेतल्या. तर बघू आता आनंदाची बातमी कारभारी आल्यावरच, भाऊजी आल्यावरच कळते. ती बी छोकलीचा बाप जात नव्हता. त्यांना म्हणलं का चांगल्याच्या मागं सगळी पळतात, या ज्याच्या खिशात आहे ना त्याच्या मागं सगळीजण मुंगळं पळतात म्हणलं. ज्याच्या मागं का नाही म्हणजे एका प्रकारचा आशीर्वादच. मग काय आशीर्वाद? भले आशीर्वाद खरा असतो का खोटा असतो माहित नाही, खरा असतो. पण आपल्या मनामध्ये का नाही चांगलेपणा आहे. आपण चांगलेपणा दाखवायचा. लोक आपल्याला किती पण वाईट बोलू दे की राधीमुळं वाटोळं होतंय, राधीमुळं असं होईल, मग मला दाखवून द्यायचं. माझी तर इच्छा अशी आहे बघा, स्वातीचं ह्या जागेला का नाही 1 BHK पाहिजे बस. मी नाही का सुरुवातीला छपरात राहिली तर आज चांगलं पक्क घर आहे. माझा नवरा दारू नसता पेला ना, त्यानं जर ताप नसता दिला ना तर आज माझा का नाही बंगला असता. बंगला हे तर 1 BHK आणि ती पण स्लॅपाचा असला असता. पण नवऱ्यानं साथ दिला नाही. माझ्या नवऱ्याचं काय सांगू तुम्हाला, लय वैतागलेले आहे मी. पण कुणाला सांगू? 4 दिवस रुसून जाईल म्हणायला, 4 दिवस रुसून जाईल म्हणायला आई बाप नाही तर. आणि ह्या का आता मला यूट्यूबच्या माध्यमातून 4 नातेवाईक भेटले, ते माझे म्हणणारे भेटले, ते त्यांच्या दारात गेलं तर लोकांना वाटतं हिंडपिरे आहे, ह्याच्या त्याच्या दारात जाते आणि आयतं खायला जाते आणि इकडं गेल्यावर खुश राहते. मन मोकळं कुणापाशी करायचं. लय माझ्या मनात काय काय येतं, पण कुणाला सांगायचं. पण आता स्वातीला सुद्धा पहिलं वाटत असेल का ना स्वाती, राधी लय अवगाव आहे, भाऊजी आमचं लय गरीब आहे. आल्यापासून बघितलं ना तो. तर चला आता
आवरून चालली जरा जीवरला. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.